आपला सगळ्यांचा आहे. मी पुन्हा एकदा लोकेश शेवडे यांचं स्वागत करतो आणि मी त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या मांडणीला सुरुवात करावी. विषयाचं नाव आहे आपल्या आजच्या, आणि मी ते पाठवलेलं आहे, फॅशिझमच्या खाणाखुणा. फॅशिझमच्या खाणाखुणा, किंवा आपला बहुतांश लोकांचा उच्चार आपण भारतामध्ये तो फॅशिझम म्हणून करतो, मूळ फाशिझम आहे. माझ्याही तोंडी अनेक वेळा मध्ये फॅशिझम येऊ शकेल, पण तो फाशिझमच धरावा असं आपल्या सगळ्यांना विनंती. खाणाखुणा या हा विषय घेण्यामागे आपण फाशिझम येत असलेला आपल्याला ओळखता यावा, समजा येणार असेल तर तो आपल्याला त्याची चाहूल आधी लागावी, हा मूळ उद्देश. सर्वप्रथम मी फाशिझम याचा आपण जर कुठेही व्याख्या करण्याची पाहिली आणि उपलब्ध काय त्याच्याबद्दल आहे असं पाहिलं तर त्याचं जे वर्णन आहे ते असं आहे: इट इज द फॉर्म ऑफ फार राईट ऑथॉरिटेरियन अल्ट्रा नॅशनलिझम characterized by dictatorial power, forcible suppression of opposition and strong regimentation of society. मी पुन्हा एकदा वाचतो. Fascism is a form of far right authoritarian ultra nationalism characterized by dictatorial power, forcible suppression of opposition and strong regimentation of society. या पहिल्यांदा फॅसिस्ट जे राज्यावर आले किंवा याची स्थापना झाली ही इटलीमध्ये 1915 साली पहिल्यांदा रेव्होल्युशनरी फॅसिस्ट पार्टी या नावाने, आपल्या सर्वांना माहिती असेल, बेनिटो मुसोलिनी यांनी ही स्थापना केली. याच रिव्होल्युशनरी फॅसिस्ट पार्टीचं पुढे रूपांतर त्यांनी नॅशनलिस्ट म्हणजे त्याचं त्यांच्या भाषेतलं नाव असं आहे, पार्टिटो नॅझिओनल फॅसिस्टा, म्हणजे नॅशनल फॅसिस्ट पार्टी. ही पुढे 1921 साली नोव्हेंबर मध्ये त्यांनी स्थापन केली. यावेळची परिस्थिती आपण जर जाणली तर ती आपल्याला म्हणजे ती जाणून घेणं आवश्यक आहे. 1921 सालच्या निवडणुकीमध्ये इटलीला सार्वत्रिक जी निवडणूक झाली तिथे 535 एकंदर पार्लमेंट मध्ये ज्या जागा होत्या त्याच्यामध्ये सोशलिस्टांना 123, पीपल्स पार्टीला 108, नॅशनल ब्लॉकला 105, कम्युनिस्टांना 15 आणि याची नॅशनलिस्ट जी पार्टी होती फॅसिस्ट त्याला 2, म्हणजे 2 जागा फक्त बेनिटो मुसोलिनीला मिळाल्या होत्या. आणि एकंदर आकडेवारीवरून लक्षात आलं असेल की 123, 108, 105, 65 वगैरे अशा जागा विविध पक्षांना मिळाल्यामुळे संपूर्ण राजकारण हे दोलायमान झालेलं होतं, कारण कोणालाच बहुमत नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये बेनिटो मुसोलिनी यांनी आणखी एक गोष्ट केली, ती म्हणजे याच काळात त्यांनी त्यांची ब्लॅक शर्ट BS या नावाने एक संघटना स्थापन केली. तिला पॅरामिलिटरी म्हणता येईल. म्हणजे त्यांचा गणवेश हा साधारण, म्हणजे शर्ट हा काळा होता पण ते लष्करी शिस्तीप्रमाणे ते वागत, अशी ही संस्था ब्लॅक शर्ट म्हणून त्यांनी सुरू केली. आणि रोमवर हे अशी परिस्थिती असताना दोलायमान
एक पंतप्रधान झाला, मग त्याला ते जमेना, मग दुसरा झाला, मग त्याला जमेना, असे एकमेकांच्या जेव्हा गोंधळ सुरू होता, अशा वेळी ब्लॅक शर्ट घातलेले 25,000 लोक घेऊन पार्लमेंट समोर रोमला बेनिटो मुसोलिनी गेला आणि त्यांनी तिथे मागणी केली की हा सगळा जो गोंधळ आहे हा थांबवा आणि मी हे करून दाखवतो. अशा परिस्थितीमध्ये तोडफोड अन्य लोकांची, याच्यामध्ये पीपल्स पार्टी, नॅशनल ब्लॉक यांची मुख्यत्वे करून तोडफोड करून त्याला शेवटी तिथल्या राजाला हे पंतप्रधान पद द्यावं लागलं. त्याप्रमाणे पंतप्रधान पद त्याने घेतलं आणि पुढल्या थोड्याच काळात मी निवडणुका घेईन असं सांगितलं आणि पुढच्या निवडणुका त्यानं घेतल्याही. याच काळात बाजूचा देश जर्मनी, याच्यामध्ये जर्मन वर्कर्स पार्टी होती, हिचं नाव बदलून त्याचा सर्वोच्च नेता झाला हिटलर आणि त्यानं त्याचं नॅशनल सोशलिस्ट जर्मन वर्कर्स पार्टी असं नाव घेतलं. आणि एप्रिल 1920 मध्ये नॅशनल सोशलिस्ट जर्मन वर्कर्स पार्टी, म्हणजेच आज ज्याला नाझी म्हणून ओळखलं जात आहे, ह्या पार्टीला ची स्थापना केली. आता आपण या दोघांची उद्दिष्ट बघूया, याच्यामध्ये प्रचंड साम्य आहे. ही स्थापन करताना मुसोलिनींनी जे आपल्या समोर उद्दिष्ट ठेवलं होतं आणि जो जाहीरनामा प्रसिद्ध केला होता, त्यात इटलीचं विस्तारीकरण हा क्रमांक 1, दुसरं प्राचीन रोमन संस्कृती म्हणजे इटलीची संस्कृती हिचं पुनरुज्जीवन आणि संवर्धन, 3 इटलीचं श्रेष्ठत्व आणि नियंत्रण वाढवत भूमध्य समुद्रापर्यंत नेणं, म्हणजे आजचा क्रोएशियापर्यंत आणि भूमध्य समुद्र म्हणजे केवढा विस्तार आहे तो आपल्याला लक्षात येईल. याबरोबरच हे 3 मुख्य मुद्दे त्यांनी लिहिले होते आणि त्याबरोबरच कॉर्पोरेटिस्ट इकॉनॉमिक सिस्टीम म्हणजे वर्गांचा आपापसात लढा होण्याऐवजी वर्ग सगळे हे एकमेकांशी समरस पावतील असं करणं. मी हे शब्द मुद्दाम जसे आलेले आहेत तसेच बोलतो आहे आणि यातून जे काही अर्थ निघत असतील समजा, म्हणजे मी जेव्हा म्हणतोय की वर्गांचे एकमेकांच्यात लढे होण्याऐवजी ते समरस पावावेत असं त्यांनी म्हटलं, तर यातून आपल्याला काही वेगळे अर्थ लागत असतील तर तेच बरोबर आहेत असं समजावं. याच वेळी जर्मनीमध्ये त्याच धर्तीवर नाझी पार्टी जी स्थापन झाली होती तिचाही जाहीरनामा बघू. तिचा जाहीरनामा असा आहे: 1, सर्व जर्मनांना एकत्र करून विशाल जर्मनी स्थापन करणं. 'स्टुर्म ॲप्टेलन' याची स्थापना करणं, ती स्थापना केली आणि यानंतर लगोलग SS या नावाची ताबडतोबीच एक सैनिकी अर्धसैनिकी अशी संघटनाही सुरू केली. जर्मन संस्कृती ही मूळ उच्च आहे, ऐतिहासिक आहे. तिचं प्रशिक्षण देण्यासाठी मूळ SA नावाची जी संघटना सुरू केली, त्याच्या सोबतीला
संरक्षण करण्यासाठी SS म्हणजे शुट्झस्टाफेल ही देखील संघटना त्यांनी सुरू केली. आता या दोन्ही गोष्टींमध्ये एक मोठं साम्य आहे. दोन्ही गोष्टींमध्ये असं साम्य आहे की आपापल्या देशाची सीमा वाढवणं, त्याला विशाल जर्मनी किंवा विशाल इटली करणं, दोन्ही देशांच्या किंवा दोन्ही या नेत्यांमध्ये आणखी एक साम्य आहे, त्या म्हणजे दोघांनीही अर्धसैनिकी किंवा अर्धसैनिकांपेक्षा थोडं वरचं म्हणता येईल अशा पद्धतीच्या संघटना सत्ता हाती येण्यापेक्षा आधीच सुरू केलेल्या आहेत. म्हणजे एप्रिल 1920 मध्ये ही स्थापन झाली. 1925 मध्ये SS स्थापन झाली आणि 1921 मध्ये याची पण स्थापन झाली, मुसोलिनीची. पण यावेळी त्यांच्याकडे सत्ता नव्हती, तरी सुद्धा या संघटना स्थापन झालेल्या होत्या. या स्थापन होऊन या दोन्ही संघटनांचं काम आपापल्या देशाची संस्कृती ही उच्च, प्राचीन आणि श्रेष्ठ दर्जाची आहे, तिचा प्रसार शेवटपर्यंत करणं. या परिस्थितीत आता जर्मनीमध्ये काय झालं ते पण बघू. आपण इथलं बघितलं. सप्टेंबर 18 मध्ये, म्हणजे यावेळी जर्मनी हरलेला होता, सोशल डेमोक्रॅट्स 125 आणि अन्य जे आहेत ते थोडे थोडे असे निवडून आले. 1932 साली, 1922 नंतर 32 पर्यंत ज्या ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये हिटलरच्या नाझी पक्षाला 2च्या वर जागा मिळाल्या नाहीत. पण 1932 मध्ये जेव्हा SS आणि SA या दोन संघटनांनी प्रचंड त्यांच्यासाठी कामं केलेली होती आणि ज्यूंचा द्वेष हा सर्वाधिक लोकांसमोर मांडला गेला, त्याच्यानंतर साधारण 600 जागांपैकी नाझींना 196, सोशल डेमोक्रॅट्स जे तोपर्यंत बहुसंख्येनं यायचे त्यांना 121 आणि कम्युनिस्ट 100 असे निवडून आले. आणि त्यातल्या ख्रिश्चन नॅशनल पार्टीला फोडून हिटलर जानेवारी 33 पर्यंत सत्तेवर आला. तो सत्तेवर आल्याबरोबर त्यानं पहिलं काय केलं तर SS आणि SA यांची पूर्ण भरती सैन्यात आणि पोलिसात केली आणि त्याच्यानंतर स्वतःच हिंसाचार करून कम्युनिस्टांना तो हिंसाचार केला आणि सोशल डेमोक्रॅट्सनी तो हिंसाचार केला असं सांगून त्या लोकांना तुरुंगात टाकलं. आणि यानंतरची महत्वाची घटना जी घडली ती म्हणजे यावेळी हिटलरकडे जरी सत्ता असली तरी हिटलरला 196 म्हणजे 600 पैकी 196 म्हणजे पुरेसं बहुमत नव्हतं. त्यामुळे त्याला अन्य पक्षांमध्ये फोडाफोड करायला लागलेली होती. 20 फेब्रुवारीला एक त्यानं बैठक घेतली ज्याला BMW, फोक्सवॅगन जे आत्ताचे गाजलेले मोठे उद्योग आहेत यांच्या सकट अनेक उद्योगपतींची बैठक घेतली. याचं कारण होतं 5 आणि 15 मार्चला म्हणजे जवळजवळ यानंतर 15 ते 20 दिवसांनी सार्वत्रिक निवडणुका जर्मनीमध्ये होत्या. यावेळी ही बैठक घेतली आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की वाटेल ते करा, आता माझ्या बाजूला उभे राहा, परत तुम्हाला निवडणुकीचा फंड आणि तत्सम गोष्टी काही खर्च करण्याचं कारण नाही. त्यांनी आश्वासन दिलं तुम्ही आमच्या बाजूने उभे राहा आणि तुमचं जे काय पुढच्या काळात उद्योगांसाठी करायचंय ते सगळं मी करून देईन. BMW आणि फोक्सवॅगन यांनी यावेळी सगळा निधी हिटलरला दिला आणि
यानंतर काय तो करणार कोणालाच माहित नव्हतं. पण बरोबर 7 दिवसांनी 27 फेब्रुवारीला राईस्टॅग म्हणजे संसदेला, जर्मन संसदेला एक प्रचंड मोठी आग लागली. ती आग लागल्याबरोबर तिथे सगळेजण जमा झाले आणि देशद्रोही कम्युनिस्टांनी ही आग लावली आहे असं सगळीकडे रेडिओवरून आणि भाषणांमधून आणि सर्वत्र दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात असं जाहीर झालं. आणि एका कुठल्या तरी कम्युनिस्टाला, लुबी त्याचं नाव, असं पकडून त्यांनी तिथल्या तिथे त्याचा शिरच्छेदही केला आणि सगळ्याच्या सगळ्या कम्युनिस्टांना तुरुंगात टाकून त्यांचं पुढे काय झालं याचा काही पत्ता लागला नाही. पण याचा परिणाम असा झाला की हिटलरनं असं जाहीर केलं त्यानंतरच्या भाषणांमध्ये की हा संसदेवरचा हल्ला नसून हा जर्मनीवरचा हल्ला आहे, हा नाझी पक्षावरचा हल्ला नसून, माझ्यावरचा हल्ला नसून, हा जर्मन संस्कृती आणि जर्मन राष्ट्रवाद याच्यावरचा हल्ला आहे, याला आपण प्रत्युत्तर देणारच. लोक बेभान झाले आणि हिटलरच्या मागे उभे राहिले आणि निवडणूक झाली तेव्हा बरोबर 100 जागा नाझी पक्षाच्या वाढल्या होत्या. ज्या 196 होत्या त्याऐवजी त्यांना 298 जागा मिळाल्या आणि हिटलरला जे हवं होतं त्याप्रमाणे तो चॅन्सेलरही झाला. आणि हे साध्य जेव्हा झालं तेव्हा राईस्टॅग फायर हा किती वाईट, म्हणजे ती जी घटना आहे ती राईस्टॅग फायर म्हणून ओळखली जाते. ही फेब्रुवारीच्या 3ऱ्या आठवड्यात झालेली घटना आहे आणि मार्चच्या पहिल्या आठवड्यात निवडणुका झाल्या, ज्याच्यामध्ये जरा या घटनाही आठवून ठेवा. फेब्रुवारीच्या 3ऱ्या आठवड्यात ही घटना घडली आणि मार्चच्या पहिल्या आठवड्यात निवडणुका सुरू झाल्या, ज्याच्यावर जवळजवळ 100 जागा जास्त मिळून तो राज्यावर आला. त्याच्यानंतर ही घटना 1933 ची. यानंतर जर्मनीत निवडणुका झाल्या नाहीत. पुढचा भाग सगळ्यांना माहिती आहे. मी फक्त माहिती म्हणून सांगून ठेवतो की नाझींना 288 सीट्स मिळाल्या आणि 37% मतदान त्यांना मिळालं. बाकीचे सगळे पक्ष हे ढेपाळले, एकमेकांपासून वेगवेगळे लढून त्यांची पूर्ण वाताहत झाली होती. यानंतरची जी पावलं त्यांनी उचलली ती खूप महत्वाची आहेत. त्यातली पहिली म्हणजे तो चॅन्सेलर झाल्यानंतर पोलिसात जवळजवळ 100% SS म्हणजे मगाशी मी जे सांगितलं शुड्स्टाफेल, अर्ध किंवा निमलष्करी अशी जी संघटना होती त्यांचेच लोक पूर्णत्वाने भरले गेले. त्याच दरम्यान त्यांनी कम्युनिस्ट पक्षावर पूर्ण बंदी घातली. आणि तिसरी जी गोष्ट केली होती त्याच्यामध्ये त्यांनी काही गोष्टी याच दरम्यान अशा केल्या ज्याचा लोकांवर मात्र परिणाम झाला. ती म्हणजे बर्लिनमध्ये पहिल्यांदा आणि अन्य काही म्युनिक मध्ये काही शहरांमध्ये ज्यूज ऑन राईट असे फुटपाथवर बोर्ड लागले. म्हणजे ज्यूजना एका बाजूनी चाललं पाहिजे असा पहिल्यांदा ही गोष्ट 1932 सालची 1933 सालची. हे जेव्हा घडलं, हे जेव्हा बोर्ड लागले त्यावेळच्या विचारवंतांनी त्याच्यावर प्रचंड आक्रमण केलं आणि त्याला भंडावून सोडलं, वेगवेगळे प्रश्न विचारायला लागले. त्यावेळी त्या पत्रकारांना उत्तर देणं हिटलरनी पूर्णतः बंद करून टाकलं. पण एक गोष्ट त्या दरम्यान घडली जी मला आधी माहित नव्हती, पण मी एका छळछावणी बघायला गेलो होतो एक 6-7 वर्षांपूर्वी. त्या ठिकाणी त्या काळची वर्तमानपत्र मला वाचायला मिळाली ज्यांची भाषांतर त्यांनी करून तिथे जतन करून ठेवलेली आहे.
दाखाऊ म्हणून ती छळ छावणी आहे म्युनिकच्या जवळ. ही पहिली छळ छावणी त्यांनी 5 मार्चला हिटलर जिंकलाय आणि पहिली छळ छावणी ही 22 मार्चला तयार झालेली होती, ती दाखाऊ. त्या गावाचं नाव दाखाऊ, जिथे ही पहिली छळ छावणी झाली. आणि त्या छळ छावणी तयार होण्याच्या साधारण एक 15 दिवस आधी जागोजाग बोर्ड्स लागले होते, ज्यूज ऑन राईट, म्हणजे ज्यूजनी उजवीकडून चालावं. यावर दाखाऊच्या छळ छावणीमध्ये जी उपलब्ध पत्र होती त्यावेळी, त्या काळी अर्थातच लोकांना त्यांची मतं मांडण्यासाठी, लोकांना त्यांची काही कुठल्याही प्रतिक्रिया देण्यासाठी आज सारखं व्हॉट्सअप किंवा ईमेल किंवा तत्सम काही नव्हतं. त्यावेळी फक्त वर्तमानपत्रात लिहिलं जायचं. त्यामुळे एक गोष्ट तिथे वाचताना माझ्या लक्षात आली की 4-4 पानं भरून लोकांची पत्र आहेत आणि ज्याची भाषांतरं तिथे जतन करून ठेवलेली आहे. या पत्रांमध्ये लोकांनी त्यांची मतं मांडली आहेत आणि त्या विचारवंतांना अक्षरशः सभ्य भाषेतली शिवीगाळ केलेली आहे की रहदारीला किती चांगलं पडेल, तुम्हाला त्याच्यावर संशय काय येतोय, हिटलर एवढा आमचा भाग्यविधाता आहे, एवढा मोठा माणूस आहे, तो जर्मनीची संस्कृती जतन करण्यासाठी आणि तिचं पुनरुज्जीवन करण्यासाठी काय काय करतोय, तुमच्यापैकी कोणाला काहीच वाटत नाही, हे विचारवंत किती नालायक आहेत. ही उलट ज्यूज राईट असं लिहिल्यामुळे एक रहदारीला सोपं जाईल, एका बाजूला एक तऱ्हेचे लोक जातील, दुसऱ्या बाजूला म्हणजे कुठेही गर्दी होणार नाही, कुठेही एकमेकांची वादविवाद होणार नाही, इतकं चांगलं त्याला वाटत असताना त्याच्यावर हे भलभलते आरोप करतायत. यांना लाजा कशा वाटत नाहीत. हे सगळे विचारवंत, हे बुद्धिजीवी लोक, हे देशद्रोही आहेत. अशा तऱ्हेचं पत्रांचा भडीमार आहे. आणि ही पत्र कोणी लिहिलेली आहेत तर ती सामान्य मध्यमवर्गीय अशा लोकांनी लिहिलेली आहेत आणि ती सगळी हिटलरच्या बाजूने उभी आहेत. हिटलरनी फक्त एवढं म्हटलं होतं की ज्यूज ऑन राईट याच्यावर त्या काळच्या विशेषतः लेफ्टिस्टांनी आणि अनेक विचारवंतांनी, लेखकांनी त्याच्यावर आक्षेप घेतला होता. या आक्षेपाला ते उत्तर म्हणून या सगळ्या मध्यम वर्गाने आणि अन्य बहुसंख्य लोकांनी, म्हणजे 37% मतं त्यांनी दिलेली होती. या 37%नी हे किती योग्य आहे, त्यांनी रहदारीला किती फायदा होणार आहे, त्यांनी लोकांचा कसं शिस्त लागणार आहे आणि हे नीच बुद्धिजीवी, हे नीच देशद्रोही विचारवंत यांना जर्मनीतून बाहेर काढून टाकायला पाहिजे, अशा तऱ्हेचा तो पत्रव्यवहार आहे. आपल्याकडे जसं जनमनाचा कानोसा किंवा लोकमानस असे जे सदराखाली लोकांची पत्र येतात, ती 4-4 पानं भरून आहेत तिथे. हे मी मुद्दाम आता सांगतोय कारण त्यावेळी व्हॉट्सअप नव्हतं किंवा तत्सम काही हे नसल्यामुळे जे काही बोललं जात असे ते वर्तमानपत्राच्या अशा पत्रांच्या माध्यमातूनच बोललं जात असे. यानंतरचा काळ हा पुढे दाखाऊ छळछावणी झाली आणि त्याच्यानंतर दाखाऊ मध्ये लोकांना मारण्यासाठी कशी यंत्रणा पाहिजे, काय पाहिजे असं करून ती मी स्वतः बघून आलो होतो. तर लोक त्यांना मारायचंय म्हटल्यावर जाणार नाहीत म्हणून लोकांना 7-7, 8-8, 10-10 दिवस आंघोळीला परवानगी द्यायची नाही आणि मग एक दिवस आंघोळीला सोडायचं. आणि आंघोळीला गेले त्यांना परतीचा मार्ग आणि जाण्याचा, म्हणजे येण्याचा मार्ग आणि जाण्याचा मार्ग हे वेगळे होते. शॉवर्सच्या मागे क्लोरीन च्या नळ्या सोडलेल्या होत्या, त्यामुळे त्यांनी शॉवर ऑन केले की त्याच्याबरोबरच क्लोरीन यायचा आणि ज्याच्यामध्ये लोक मरायचे. ही पहिली छळ छावणी त्यांनी
22 मार्चला म्हणजे 5 मार्चला जिंकल्यानंतर बरोबर 17 दिवसात उभारली. आणि याच्या पुढची जी चाल आहे ती फार महत्वाची आहे. ती अशी आहे, ती तिथेही दाखवली जाते. अनेक ज्यूजना त्यावेळी तिथे भरीस पाडून त्यांच्या फिल्म्स काढल्या गेल्या आणि त्या जगभरातल्या ज्यूजना वेगवेगळ्या तऱ्हेने दाखवल्या गेल्या. त्यावेळी काही टेलिव्हिजन आणि या गोष्टी नव्हत्या, तर त्या फिल्म जसजशा पाठवता आल्या तसतशा पाठवलेल्या आहेत. त्यांच्या हस्ताक्षरातल्या फोटो असलेले, त्या फोटोजवर त्यांच्या हस्ताक्षरातली की आम्ही किती मजेत आहोत, आम्ही किती चांगले आहोत, तुम्ही इथे या, असं त्यांना बोलावणाऱ्या फिल्म्स काढून त्या जगभर पाठवल्या गेल्या. या कारणाने जगभरात, ही 33 सालची गोष्ट आहे, जगभरातल्या ज्यूजना आपले लोक तिथे अत्यंत आनंदात आहेत आणि आपणही जायला पाहिजे, इतकं चांगलं त्यांना ठेवलं जात आहे, अशा तऱ्हेचा भास जगभर तयार झाला. आता या खाणाखुणा म्हणून या त्या काळात हा फासिझम आला. फासिझम आल्यानंतर जे घडलं ते कुठल्या काळात घडलं, हा काळ मी वर्णन केला. याच्यावर महत्वाची म्हणजे खाणाखुणांशी संबंधित आपण जे लक्षात ठेवणं आवश्यक आहे ते असं आहे की काय घडलं म्हणजे आपण सावध व्हायला पाहिजे. ते कळण्यासाठी हे तेव्हा काय घडलं होतं हे सांगितलं. याबरोबरच फॅशिझमवर नरहर कुरुंदकरांनी अतिशय सुंदर असा एक मोठा लेख लिहिलाय. हा लेख लिहून त्यांना जवळजवळ माझ्या मते 40 वर्ष झालेली असतील. 1976-77 साली लिहिलेला लेख आहे. पण त्याच्यामध्ये या खुणा त्यांनी सांगितलेल्या आहेत. मी त्यातला काही वाचून दाखवतो. त्या लेखक कुरुंदकर आहेत, म्हणजे ते भाष्य माझं नाहीये. फॅसिझमचे काही ठरलेले आडाखे असतात. लोकशाही असफल होऊ लागली म्हणजे बेकारी वाढते, भ्रष्टाचार वाढतो, महागाई वाढते आणि लोक त्रस्त होऊन जातात. जिकडे तिकडे एक हलकल्लोळ आणि चीड उसळलेली असते. निदान प्रथमदर्शनी तरी अराजक माजल्याचं दिसतं. अशा पार्श्वभूमीवर फॅसिझमचा अवतार होत असतो. अशा वेळी फॅसिस्ट आपले आग्रहाचे मुद्दे मांडतात. पहिला मुद्दा, आम्ही शांतता आणि उत्तम व्यवस्था निर्माण करू. दुसरा मुद्दा की आम्ही काळा बाजाराविरुद्ध आघाडी उघडून भ्रष्टाचार बंद करू. तिसरा मुद्दा, आम्ही उत्पादन वाढवून दारिद्र्य आणि बेकारी संपवू. शांतता, व्यवस्था आणि भ्रष्टाचार निर्मूलन या आजच्या नगदी 3 आणि दारिद्र्य नाश आणि बेकारी नाश या उद्याच्या 2 उधार अशा 5 फॅसिस्टांच्या हुकुमी घोषणा असतात. हे 1976-77 नंतर लिहिलेलं आहे. आणि आपण आता जर ते तपासून पाहिलं तर हिटलरच्याही वेळी नेमकं हेच झालेलं होतं आणि मुसोलिनीच्या वेळी असंच झालं होतं. नोव्हेंबरचे गुन्हेगार या नावाने सोशल डेमोक्रॅट्सना नोव्हेंबरचे हरामखोर, नोव्हेंबरचे गुन्हेगार, आणि त्यासाठी जी भाषा हिटलरनी वापरली किंवा मुसोलिनींनी वापरली ती इतकी भयानक आहे, इतकी आक्रमक आहे. उदाहरणार्थ समता आणि बंधुता या बुरख्याखाली, समता आणि बंधुता याच्या बुरख्याखाली दडलेली सोशल डेमोक्रॅट नावाची एक रोगट वेश्या आहे. सोशल डेमोक्रॅट्सना या तऱ्हेची उपमा देणं आणि ती लोकप्रिय झाली. त्यावेळच्या लोकांमध्ये त्यांना ते खरोखर मनापासून वाटलं. याचं कारण रोज सरकार बदललं जायचं, रोज त्याच्यावर ते सगळं 3-4 पक्ष मिळून सरकार यायचं. लागोपाठ मुसोलिनीच्या वेळी इटलीमध्ये आणि नाझीच्या वेळी जर्मनीमध्ये
त्या 3, 4, 5 वर्षात सतत सरकार हे 4-5 पक्षांचं कडबोळं झालेलं होतं आणि त्यामुळे भ्रष्टाचार हा काही प्रमाणात होताच वाढलेला. कारण भ्रष्टाचार कुठल्याही अन्य पक्षाचा थांबवणं हे सत्तेवरच्या प्रधानमंत्र्याला शक्य नसायचं. कुरुंदकरजी म्हणतात ती परिस्थिती तिथे प्रत्यक्षात होतीच. अराजक मांडल्यासारखं दिसत होतं आणि भ्रष्टाचार हा फोफावलेलाच होता. मुद्दा असा की खरोखरच भ्रष्टाचार हा निर्मूलनासाठी ते आले होते का, तर यावर कुरुंदकरांचंच वाक्य पुन्हा सांगतो की इथे जेव्हा असं होतं तेव्हा फॅसिझम येतो असं कुरुंदकर म्हणतायत. पण पुढे कुरुंदकर आणखी महत्वाच्या काही गोष्टी म्हणतायत. फॅसिझम हा संसदीय लोकशाहीचा शत्रू असतो. फॅसिस्टांचं वैशिष्ट्य सत्ता ताब्यात घेणं आणि ती हरमार्गानं टिकवणं यात असतं. विजयाची खात्री असली म्हणजे फॅसिस्ट हे निवडणुका घेतातच. प्रौढ मतदानावर आधारलेल्या निवडणुका घेणं यात फॅसिझमच्या विरुद्ध काही नाही. मात्र या निवडणुकीत आपल्याखेरीज कोणी निवडून येणार नाही याची पुरेपूर काळजी फॅसिस्ट घेतात. मुसोलिनीनं 1922 मध्ये सत्ता ताब्यात घेतली. सत्ता हाती घेतल्यानंतर मुसोलिनीनं जाहीर केलं होतं की संसदेच्या इच्छेविरुद्ध आपण राज्य करणार नाही, आम्ही निवडणुका घेऊ. म्हणून त्यानं 1924 साली निवडणुका ही घेतल्या. हाती सत्ता आल्यावर सर्व विरोधक पाशवी शक्तीच्या जोरावर निष्प्रभ करून टाकल्यानंतर निवडणुका घेणं हे फॅसिस्टांना सहज परवडतं. आता आपण पुन्हा हे म्हणताना मुसोलिनीनी 22 साली सत्ता कशी घेतली, ब्लॅक शर्ट्स वाल्यांच्या बरोबर जाऊन आणि त्यांच्या त्यावेळच्या त्याला काय आपण म्हणतो हंग पार्लमेंट म्हणजे 105, 123, 108 असे असलेले सोशलिस्ट पीपल्स आणि नॅशनल ब्लॉक या लोकांना फोडून त्यांनी सत्ता हाती घेतली होती. आणि 1924 साली आणि 22 साली ज्या निवडणुका घेतल्या त्याच्यामध्ये म्हणजे जवळजवळ 1 वर्षांनी निवडणुका घेतल्या पहिल्यांदा. त्यावेळी 535 पैकी 306, पुन्हा आकडे लक्षात घ्या, 535 पैकी 306 एवढ्या जागा फॅसिस्टांना मिळाल्या. आणि यावेळी अर्थातच जवळजवळ 38% वर लोकांनी फॅसिस्ट पार्टीला मतदान केलेलं होतं. असंच त्याच काळात जर मगाशी सांगितलेलं आठवत असेल, नाझी पक्षाने ज्या घेतल्या त्यांना 37% मिळाल्या होत्या आणि त्यांनाही 600 पैकी 288 मिळाल्या होत्या. आपल्याला हे सगळे आकडे मुद्दाम मी सांगण्याचं कारण काही याच्यामध्ये साधर्म्य आपल्याला आढळू शकेल, तर ते साधर्म्य आपण मनात नोंदवून घेतलं पाहिजे. कुरुंदकर पुढे म्हणतात, फॅसिस्ट निवडणुकीच्या मार्गाने सत्तेवर येतात, त्यामुळे फॅसिझम ओळखणं अवघड आहे. फॅसिस्ट निवडणुकीच्या मार्गाने सत्तेवर येतात त्यामुळे फॅसिझम ओळखणं कठीण आहे. मात्र ते लोकशाहीचे शत्रू असतात. याचा अर्थ असा की फॅसिस्ट हाती आलेली सत्ता कधीही सोडत नाही. सत्ता टिकवण्यासाठी सगळेच मार्ग ते वापरतात. सोपे मार्ग परवडतात तोपर्यंत अवघड मार्ग वापरण्याची त्यांना गरज नसते. गरज पडेल त्यावेळेला कोणताही ते मार्ग वापरतात, हा भाग वेगळा. विरोधी पक्ष खच्ची करणं हा त्यांचा पहिला कार्यक्रम असतो आणि निष्प्रभ विरोधी पक्षांकडे पाहून त्यांना पहा जनतेची साथ नाही असं म्हणणं हा दुसरा कार्यक्रम असतो. फॅसिस्ट सुद्धा स्वतःला जनतेचेच प्रतिनिधी मानतात. जोपर्यंत सत्तेचं प्रलोभन दाखवून विरोधी पक्षातले कार्यकर्ते फोडून लाचार करता येतात तोपर्यंत गोळ्या घालून मारण्याची गरज नसते. वाक्य मुद्दाम पुन्हा म्हणतो,
जोपर्यंत सत्तेचं प्रलोभन दाखवून विरोधी पक्षातले कार्यकर्ते फोडून लाचार करता येतात तोपर्यंत गोळ्या घालून मारण्याची गरज नसते. जोपर्यंत कोणत्याही पक्षाशी सोयीस्कर सोयरिकी करता येतात तोपर्यंत फॅसिस्टांना चिंताच नसते. जोपर्यंत जात धर्म आणि पैसा यशस्वी रीतीने हाताळता येतो आणि विरोधी पक्षात फूट पाडता येतोय तोपर्यंत त्यांना कोणतीच अडचण नसते. ज्यावेळी हे मार्ग अपुरे ठरतात त्यावेळी बंदी घालून किंवा काही ना काही कारण दाखवून माणसं तुरुंगात पाठवता येतात, बोलणारी सर्व तोंड बंद करता येतात आणि हे सगळं आपण देशाच्या हितार्थ लोकशाहीच्या रक्षणार्थ करतो आहोत असं सांगता येतं. विरोधकांची तोंड कुठल्याही पद्धतीनं बंद केल्यानंतर सत्तेकडून आलेलं कोणतंही विधान खोटं ठरवणं शक्यच नसतं. असत्य हे सत्य म्हणून बिनधोक वावरू शकेल इतकी फॅसिस्टांची सोय झाली की मग शिष्टसंमत कल्पना म्हणून लोकशाही सोयीनुसार वापरणं याला फॅसिस्टांची काहीच हरकत नसते. हे पुन्हा अगोदर 1920 ते 1945 जगभरातल्या बऱ्याच देशांमध्ये फॅसिस्ट होते. 1945 ला दुसरं महायुद्ध संपलं आणि फॅसिझम पूर्णत्वाने नष्ट झालं तसं अधिकृतपणे. पण तरी सुद्धा फॅसिझमचा वापर हा वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळे राज्यकर्ते करत होते. कुरूंदकरांनी हे त्यांच्या त्यावेळच्या अनुभवावर म्हणजे 1976-77 पर्यंतच्या अनुभवावर लिहिलेलं आहे. आणि आपण असं बघायला पाहिजे या खाणाखुणा आपल्याला दिसतायत का? यातलं पुढची गोष्ट जी आहे ती कदाचित अधिक आपल्याला प्रखरपणे जाणवेल. फॅसिझमचं ठळक वैशिष्ट्य असत्य हे आहे. म्हणून फॅसिस्ट लोककल्याण आणि समाज कल्याणाचा नामजप सातत्यानं करण्याचा धोका असतो. यास्तव आपण अशा घोषणांना फसणार नाही याची जनतेनं काळजी घेतली पाहिजे. असत्याचा प्रचार करणारे लोक अबुकच थापा मारतील याची खात्री नाही. सत्ता मिळवल्यावर त्यांच्या स्वतःबाबत निस्वार्थीपणा समजावून सांगणाऱ्या कुजबुजी वेगानं चालू होतात. सत्ता मिळवल्यावर फॅसिस्टांच्या स्वतःबाबत निस्वार्थीपणा समजावून सांगणाऱ्या कुजबुजी वेगानं चालू होतात आणि ज्यांचा जन्म सत्तेपासून दूर राहण्यात गेला अशा निस्वार्थी पण विरोधी व्यक्तींविषयी त्यांना विदेशी पैसा मिळतो अशी कुजबूज सुरू होते. कुजबूज आणि अफवा यावर फॅसिझमची फार मोठी भिस्त असते. ज्यांना लाजच उरलेली नसते अशा मंडळीनं स्वतः सातत्यानं परक्या राष्ट्राकडे बघून धोरणं आखावीत आणि वारंवार विरोधकांना परराष्ट्राची मदत मिळते असा आक्रोश करावा ही अत्यंत धोकादायक बाब फॅसिझम मध्ये आढळते. फॅसिझमच्या खाणाखुणा आपल्याला इथे जाणवायला पाहिजेत. या खाणाखुणा म्हणजे असत्य आणि जे लोक निस्वार्थी आहेत वर्षानुवर्ष ज्यांनी कधीही सत्तेचं पद सुद्धा घेतलेलं नाही अशा लोकांवर त्यांना परराष्ट्राची मदत आहे ते देशद्रोही आहे असं सांगितलं जाणं ह्या सगळ्या बाबी हे फॅसिस्टांचं एक हुकुमी असं तंत्र आहे. आणखी एक खूण कुरूंदकरांनीच सांगितलेली आहे. फॅसिझमला फक्त टाळ्या वाजवणारे हात हवे असतात. शंका घेणारी मुठभर डोकी केव्हाही समाजात अल्पसंख्येत असतात. ह्या अल्पसंख्येनं बहुसंख्येच्या प्रतिनिधी असणाऱ्या शासनाला त्रास द्यावा हे फॅसिस्टांना पटतच नाही. म्हणून वेळोवेळी सर्वांनी आपल्या नेत्यावर विश्वास दाखवावा
अशी फॅसिझम मध्ये प्रथा आहे. आमचा एकमेव नेता, आमचा अलौकिक नेता, आमचा एकमेव नेता जो राष्ट्र तारू शकतो, आमचा नेता म्हणजेच राष्ट्र, गेल्या हजारो वर्षातील आमचाच सर्वश्रेष्ठ नेता, अशी वाक्य सर्वत्र ठरलेली असतात. जनतेच्या नावानंच हे सगळं चाललेलं असल्यामुळे नाममात्र सुधारणांचे कार्यक्रम देखील चालू असतात, पण कार्यक्रम यशस्वी झाल्याच्या घोषणा फारच प्रचंड चालू असतात. जर्मनी सारख्या 6-7 कोटी लोकसंख्येच्या देशात 3-3.5 कोटी मतदान होतं. महत्वाची एक खूण आणि धोका हा कुरुंदकर सांगतायत. जर्मनी सारख्या 6-7 कोटी लोकसंख्येच्या देशात 3-3.5 कोटी मतदान होतं. हिटलरला मिळालेली 1.25 कोटी मतं ही बहुसंख्या नव्हे, 37% मिळाली होती मगाशी मी सांगितलं, ही बहुसंख्या नव्हे, तरी ह्या 1.25 कोटी श्रद्धावान अनुयायांच्या ताकदीवर हिटलर उभा असतो. म्हणून फॅसिझमला दास्याचं आणि दारिद्र्याचं जतन करून मालक आणि धनवान यांच्या संरक्षणार्थ प्राणपणे लढणारी दासांची एक निष्ठावान सेना हवी असते. कैद्यांनी बेड्यांच्या संरक्षणार्थ प्राणपणानं लढावं अशी प्रेरणा कैद्यांमध्ये निर्माण करण्यात फॅसिझमचं खरं यश असतं. ही आणखी एक खूण पुन्हा कुरुंदकरांनी सांगितलेली. आणि पुढच्या 2 खुणा त्यांनी सांगितलेल्याच आहेत, त्या मी सांगून आपल्या विवेचनाचं शेवटाच्या जवळ येतो. शुद्धीवर असणारी माणसं गुलामगिरी संपून स्वतंत्र विचार करतात. कोणते तरी भ्रम पक्केपणी रुजवल्याखेरीज पिसाट श्रद्धाळू गुलाम मन जन्माला घालता येत नाही. यासाठी फॅसिझमला लोकांना आकर्षून घेईल असे उन्मादक तत्वज्ञान लागते. म्हणून फॅसिझम परंपरा, धर्म, पंथ, संस्कृती आणि राष्ट्र यांच्या वैभवाची गीतं गात असतो. यासाठी फॅसिझमला धर्मगुरू आणि साधू संत आपल्या पाठिंब्यासाठी हवे असतात. फॅसिस्ट कधी संत नसतात, पण आपल्या काळातील साधू संतांचे आशीर्वाद मिळवण्यात त्यांना यश मिळत असतं. कारण जसे हुकुमशाह खरेखुरे धार्मिक नसतात, तसेच धर्मगुरूही खरेखुरे नसतात. त्या धर्मगुरूंनाही आपापल्या इस्टेटीचं संरक्षण करण्याची हमी देणारे राज्यकर्तेच हवे असतात. चतुर साधू संतांना आपला आशीर्वाद घेणारीच सत्ता हवी असते. म्हणून फॅसिझम एक जात, परंपरा, संस्कृती, राष्ट्र आणि वैभव, संस्कृती वैभव या सगळ्यांच्या घोषणा करत असतो. फॅसिस्टांना धर्म, परंपरा, संस्कृती, राष्ट्र यांच्याविषयी खरोखरचं प्रेम नसतं, पण जनतेला गुंगी आणण्यासाठी ही मादक द्रव्य चांगली आहेत असा त्यांचा मुद्दा असतो. शेवटचा त्यांची खूण त्यांनी सांगितलेली, जनता नुसतीच गुलाम करणं शक्य नसतं, त्यासाठी कोणत्या तरी ध्येयवादानं लोक भारले जावे लागतात. म्हणून जनतेला नशेनं भारावण्यासाठी फॅसिस्ट धर्म आणि परंपरा यांचा वापर करतातच, पण एखाद्या राष्ट्रात नशा चढण्यासाठी ही द्रव्य उपयोगी पडत नसतील तर मग त्या समाजात नशा आणणारी द्रव्य कोणती याचा ते शोध घेतात. कारण फॅसिस्टांसाठी धर्म आणि परंपरा महत्वाची नसून नशा ही महत्वाची आहे. जे नशेला उपयोगी ते फॅसिस्टांना उपयोगी. त्यामुळे धर्म परंपरांचे नाव न घेताही राष्ट्रवाद किंवा तत्सम नवी चलनी नाणी फॅसिस्टांना वापरता येतातच. आपल्या या सगळ्या खाणाखुणांमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि धोका, ह्या खाणाखुणा आपल्याला कळल्या, समजा आपल्याला सर्वांना जरी त्या कळल्या तरी आपण करू काय शकतो असं मला वाटतं. तर आपल्या हाती जे दिसलेलं आहे, जे मुसोलिनी किंवा हिटलरच्या काळात दिसलेलं आहे, ते इतकं भयानक आहे की यावर नेमका उपाय काय तो आपल्या सगळ्यांनीच विचार करण्यासारखी गोष्ट आहे.
याचं कारण, यातली महत्वाची गोष्ट, आपण नेहमी हिटलरला शिव्या घालतो, आपण नेहमी मुसोलिनीला शिवाय घालतो, परंतु यातली महत्वाची गोष्ट आहे 37-38% जनता ही या दोघांच्या बाजूने होती. महत्वाची गोष्ट ही लक्षात घेतली पाहिजे की 1922 साली मुसोलिनी आला आणि 1945 साली 7-8 एप्रिलच्या सुमारास त्याला राजानं पदच्युत केलं आणि जनता पेटली मग. आणि मग पुढे काय झालं, त्याला मारून कसं टाकलं, या सगळ्या गोष्टी पुढच्या आहेत. पण 1922 ते 1945 एप्रिल इथपर्यंत मुसोलिनीच्या विरुद्ध मध्यमवर्गीय किंवा बहुसंख्याक किंवा हे 37% 2% असे कुठे मोर्चे आलेले नाहीयेत, कुठेही लोक गेलेले नाहीयेत की अरे काय चालवलंय, तुम्ही काय करताय, तुम्ही एवढी मोठी संख्या. तो जो वर्ग असं जे त्यांनी लिहिलेलं होतं ज्याच्यामध्ये समरसता पाहिजे, त्याच्यामध्ये इटलीमध्ये 3-4 प्रांत आहेत ज्याच्यामध्ये काही प्रांतीय लोकांना, सिसिलियन किंवा अन्य काही लोकांना काही जण कनिष्ठ समजतात, जे रोमच्या बाहेरचे आहेत त्यांना काही जण कमी समजतात. अशा तऱ्हेच्या सगळ्या लोकांमध्ये समरसता यावी असं मुसोलिनी सांगत होता. आणि अन्य लोकांना, विशेषतः परप्रांतीयांना त्यांचं दमन करत होता. ही गोष्ट 25 वर्ष चालली. पण या 25 वर्षात कोणताही वर्ग हा काय पातळीचा अन्याय आहे, हे किती भयानक आहे, आम्हाला बोलू का दिलं जात नाही, यासाठी कोणीही रस्त्यावर उतरलेला नाही. जर्मनीमध्ये याच्याहून भयानक झालं. जर्मनीमध्ये असं झालं की आपापल्याच एकत्र राहणाऱ्या अशा गल्ल्यांमधून, म्हणजे एक जण इथे राहतोय तर त्याच्या बाजूच्या घरातले ज्यूज मुली, अगदी लहान लहान मुलं सुद्धा ही त्यांच्या समोर SS या संघटनेचे लोक घेऊन चालले होते. आता एक सांगण्याची गोष्ट ती पण आहे की त्यांना घरातून बाहेर हुडकून काढण्याची जबाबदारी ही पोलिसांची नव्हती, ती SS या संघटनेची होती. कारण ते लोकांच्या मध्ये मिसळलेले होते आणि ते गुप्त हेरासारखं काम करायचे आणि कुठे कुठे ज्यूज राहतात ते शोधून काढायचे. मुद्दा जो सगळ्यात महत्वाचा आहे की आपल्याला समजा कळलं की या खुणा आहे, तरी करू काय शकतो. ही पंचायत फार मोठी आहे. 37-38% विशेषतः मध्यमवर्गीय हे हिटलरच्या आणि मुसोलिनीच्या बाजूनं खंबीर होते. त्यांनी आपापल्या आत्महत्या किंवा त्यांना राजाने मारून टाकणं असं होईपर्यंत मुसोलिनीला राजाने स्क्वॅड समोर, फायरिंग स्क्वॅड समोर उभं केलं. हिटलरनी स्वतःला मारून घेतलं. पण हे सगळं करेपर्यंत कोणीही रस्त्यावर उतरला नाही. मगाशी मी जो उच्चार केला किंवा मगाशी जी मी माहिती दिली, राईचस्टॅग फायर, हे नंतर लक्षात आलं युद्ध संपल्यावर की ही जी राईचस्टॅग फायर झाली ज्याच्यामुळे हिटलरला बहुमत मिळालं, म्हणजे संसदेवरचा हल्ला, तर कुठल्याही लोकांनी हा प्रश्न विचारला नाही की एवढी मोठी संसदेची बिल्डिंग, तिला आग लागण्या इतकं पेट्रोल आणि अन्य पदार्थ, ज्वलनशील पदार्थ हे आत गेलेच कसे. हा उलगडा नंतर झाला. तो असा झाला की गोरीन जो त्यांच्या संसदेचा अध्यक्ष होता, म्हणजे आपल्याकडे ज्याला लोकसभेचा काय सभापती म्हणतात, तसा तो त्यांच्याकडचा होता. त्याच्या घरातून, त्याचं घर बाजूला होतं आणि त्याच्या घरातून आतून भुयार होतं संसदेत जाण्यासाठी, म्हणजे राईचस्टॅगला जाण्यासाठी. त्यामुळे पेट्रोलचे अनेक पिंप आणि प्रचंड मोठा साठा हा आत जाऊन
तो स्फोट आणि ती आग लागू शकली, अन्यथा ती लावताच आली नसती. पण हा उलगडा न्यूरेनबर्ग खटल्यामध्ये 1946 नंतर हा लागला. त्याबरोबरच आणखी एक गोष्ट झाली, त्याच वेळी असंही कळलं की जवळजवळ 4 ते 5% मतपत्रिका आधीच छापलेल्या होत्या. या सगळ्या राईस्टॅग फायरच्या गोंधळामध्ये ते काही खोटं मतदान किंवा काय याचा कोणालाही पत्ता लागला नाही, कोणी त्यावर बोललंही नाही. जे कोणी विचारवंत आणि लेखक आणि विरोधी विचारांचे होते त्यांना फक्त असं वाटलं काय दुर्दैवी झालं, ती राईस्टॅग फायर लागली, संसदेला आग लागली, त्यामुळे हिटलरचा फायदा झाला आणि लोकांनी त्याला मतदान केलं. या समजुतीत 1933 सालापासून 1945 सालापर्यंत तमाम जर्मन विचारवंत सुद्धा होते. म्हणजे बाकीची जनता तर होतीच, कोणी त्याच्यावर आक्षेपच घेतला नाही. पण यातला राईस्टॅग फायरच्या पुढचाही भाग हा जास्त महत्वाचा आहे, कारण दाखाऊच्या त्या जी मी ही बघितली छळ छावणी, ती जतन केलेली आहे. त्या छळ छावणीला एका बाजूला जिथे ते लोक मारून ठेवलेले, म्हणजे जिथे जाळले गेले, त्या ज्या बाथरूम मधनं ते पाठवायचे, म्हणजे त्यांना आंघोळीसाठी पाठवायचे, आणि मग तिथे आंघोळीच्या ती मोठी एक वॉशरूम होती प्रचंड, जिथे साधारण 100-1 लोक मावू शकतील अशी, आणि तिथेच ते क्लोरीन सोडून त्यांना मारून टाकायचे. बाहेर जाताना त्यांना आपापले शूज काढून ठेवायला लागायचे. त्या शूजचा शेवटची जी आंघोळ झाली अशी, तो साठा तसाच जतन केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये पाहताना आपण असं सर्र होतं, त्याच्यामध्ये एक 5-6 जे शूज आहेत ते असे 7-8 वर्षाच्या मुलांचे. ह्या पातळीपर्यंत जेव्हा घडलं तेव्हा जर्मन जनता कोणीही रस्त्यावर उतरली नाही की अरे माझ्या बाजूचे, मी रोज ज्यांच्याशी बोलत होतो, मी ज्यांच्याशी माझी मुलं त्यांची मुलं माझी मुलं खेळत होती, यांचं काय, यांना काय, कुठे गेलेत, यांना का घेऊन गेलायत, या कारणासाठी कुठलाही जर्मन रस्त्यावर उतरला नाही. याचं कारण तमाम जर्मन हे निश्चित डोक्यात होते की ज्यूज म्हणजे देशद्रोही, ज्यूज म्हणजे नालायक, ज्यूज म्हणजे तमाम अनैतिक कृत्य करणारे, वेश्या व्यवसायाला कुंटणखाने चालवणारे, दारूचा व्यवसाय करणारे, अशी नीच माणसं. याबद्दल संपूर्ण जर्मन जनता, संपूर्ण म्हणण्यापेक्षा आपण 37% नक्की म्हणू शकतो, आणि या 37% प्रभावामुळे कोणीही विचारवंत सुद्धा थिजले होते. आणि त्या सगळ्या व्यवस्थेमध्ये एकही आवाज हा हिटलरच्या विरुद्ध त्या देशात उठू शकला नाही. हा कालखंड लहान नव्हे. 33 ते 1945 हा 12 वर्षाचा कालखंड आहे. 1922 मुसोलिनीचा ते 1945 हा 23 वर्षाचा कालखंड आहे. अन्य त्या काळात जपानला काय होतं किंवा अन्य अनेक देशांमध्ये हे सुरू होतं, ब्रह्मदेशला सुद्धा झालं होतं, ते आपण आता चर्चेला यासाठी घेत नाही आहोत, कारण मूळ फॅसिझम ही संकल्पना या भागातली आहे आणि तिथूनच ती रुजली. आणि ती त्याची त्या काळची आपल्यापर्यंत येणारी माहिती, त्या राष्ट्रवादाची माहिती अशी काही होती की तत्कालीन आपले काही नेते सुद्धा त्या लोकांमुळे भारावलेले होते. मी आपल्या नेत्यांच्या बद्दल मुद्दाम ती नावं घेत नाही किंवा तो विषय नाहीये, फक्त ही त्याच्याशी संलग्न माहिती असल्यामुळे मी ती पूर्ण करतोय की आपल्यापैकी ज्येष्ठ नेते सुद्धा हे तिकडे जाऊन फॅसिझमचा हा केवढा चांगला आणि हा राष्ट्रवाद आणि असंच आपल्या देशात व्हावं असं वाटून या लोकांची, मुसोलिनी
आणि हिटलरशी सल्ला मसलत करायला, त्यांची मदत घ्यायला काही नेते गेले होते. त्यामुळे बाहेर लोकांना काय सांगितलं जातं, बाहेरपर्यंत काय बोललं जातं, फॅसिझमचा असत्यावर किती विश्वास असतो, म्हणजे असत्य हा पाया कसा वापरला जातो त्यांच्याकडनं, त्याचं हे उत्तम उदाहरण म्हणून मी देतोय. आता याच्यावर मी फक्त शेवटचं माझं हे करून थांबवतो. हे सगळं का घडतं, तर आपण नेहमी फॅसिझमला त्याबद्दल दोषी किंवा फॅसिस्ट नेता दोषी असं आपण धरतो, आणि माझा त्यावरच आक्षेप आहे. तो नेता तसा असतो, ती माणसं, एक एक माणूस, दोन दोन माणसं ही फॅसिस्ट किंवा हुकुमशाही वृत्तीची किंवा त्याहूनही नीच असतात. त्याच्या मागे जनता कशी उभी राहते, त्याच्यामध्ये दुर्दैवानं आतापर्यंतच्या सगळ्या या जर्मनी, इटली आणि अगदी जपान आणि ब्रह्मदेश हे त्या काळी, आणखी अन्य सुद्धा राज्य म्हणजे अगदी चँकई शेख त्यावेळच्या तैवान आणि या भागातले, यापर्यंत आपण जरी गेलो ना, तरी असं लक्षात येईल की यांच्या बाजूला मध्यमवर्गीय उभे होते. ज्या ज्या देशांमध्ये मध्यमवर्गीयांची संख्या जास्त, त्या देशांमध्ये हे घडलेलं आहे. आणि याचं उत्तर म्हणजे शोधताना हे असंच का घडतं, त्यामुळे दोष त्या नेत्याला द्यायचा की त्याच्या मागे उभं राहणाऱ्या कुरुंदकरांच्या भाषेत, की कैद्यांनी आपल्या बेड्या मजबूत करण्यासाठी आंदोलन करावं किंवा त्याच्यासाठी तुरुंगाधिकाऱ्याच्या बाजूला उभं राहणं, अशा तऱ्हेची ही घटना आहे. किंवा असं घडतंय, कैद्यांनीच सांगावं की नाही तुरुंगाधिकारी हा फार श्रेष्ठ आहे आणि आमच्यात बेड्या अधिक घट्ट आणि अधिक बळकट करा, असं सांगण्यासारखं काहीतरी आहे. याच्यावर एक मला फक्त, म्हणजे मी या बाबतीत अतिशय निराश आहे आणि मला काही घडू शकतं असं वाटत नाही, पण त्यावर आपण विचार करावा. म्हणजे मी असं एक समजतो की काहीतरी नवीन निघू शकेल. पण याच्यामध्ये दोन मी वाक्य जी राजकारणाशी निगडीत तशी नाही आहे, त्यातलं पहिलं, जी.ए. कुलकर्णी हे इस्किलार मध्ये म्हणतात, स्वातंत्र्य प्रेम ही माणसामध्ये मुद्दाम निर्माण केलेली एक जाणीव आहे आणि ती सतत जागी ठेवण्याचा प्रयत्न केला नाही तर ती सहज मरून जाते. म्हणूनच काही प्रबळ युयुत्सु देश शतकानुशतक दास्यात राहतात आणि त्या अवधीत प्रजेची संख्या देखील भरमसाठ फोफावते. हातात आसूड न घेता, पायात साखळदंड न घालता माणसाला गुलाम करता येतं. माणसांना चांगले कपडे दिले, भरपूर चविष्ट खायला दिलं आणि रात्री शांतपणे झोपू दिलं की त्यात जखडलेला माणूस हा गुलामगिरीतून काय सुटणार. हे जी.ए. कुलकर्णींचं वाक्य आहे. ही कादंबरी माझ्या अंदाजाने काहीतरी 82 किंवा 81 सालची आहे. हे जे वर्णन आहे ना, भरपूर चविष्ट खाणं, चांगले कपडे मिळणं आणि रात्री शांतपणे झोपणं, हे मासलेवाईक मध्यम वर्गाचं वर्णन आहे. याबद्दलच आणखी एक, तुम्ही त्याला ओळखतही असाल, त्याचं एक वाचून दाखवतो आणि मग ते कोणी लिहिलंय हे सांगतो. की मला ही कथा संपूर्ण करायची आहे, पण ही कथा मी लोकांमध्ये रुजवू शकेन असा लेखक म्हणून मला अजून आत्मविश्वास येत नाहीये. कदाचित हा काळ ज्यात मी लिहितोय तोच मला हा विश्वास मिळवून देत नसावा. अनेक सत्यकथा मसाला लावून लोकांचं मनोरंजन म्हणून सादर केल्या जात आहेत. युद्धाची दृश्य बघत लोक शांतपणे जेवत असतात आणि धादांत खोटं कारण देऊन राष्ट्राध्यक्षाचा खून करून अख्खा देश उद्ध्वस्त केला जात असतानाही लोकांच्या चेहऱ्यावरची रेषही हलत नाही. अशी अवस्था जिथे आहे तिथे बाबल सारख्या पांगळ्याच्या लढ्यानं ते भारावून जातील का, याविषयी मला खात्रीच वाटेन अशी झालेली आहे.
सत्य असं काही नाहीच असं लोक धरून चालले आहेत. हे वाक्य जयंत पवार या लेखकाचं आहे. बाबलच्या आयुष्यातलं धादांत असत्य. जीए जे म्हणतात आणि जयंता पवार या कथेमध्ये जे म्हणतो, या दोनाच्या मला कल्पना आहे की हे दोन्ही जे दोन्ही उतारे मी जे वाचले हे कमालीचे निराशावादी आहेत. पण मला असंही वाटतं की ते मला खरोखरच म्हणजे मी ते पाहून नैराश्याने अनेक वेळा असा भरून जातो. पण आपण 50 लोक आहोत, निदान यांच्यापैकी कोणीतरी इतकी निराशाजनक परिस्थिती आहे यांनी पेटून निघावा, त्याला काहीतरी सुचावं. खाणाखुणा सांगताना मी त्या अनेकांनी मांडलेल्या आणि ज्या प्रत्यक्ष मी अनुभवलेल्या आहेत त्या खाणाखुणा सांगितल्या. यातून मला असं वाटतं थेट काहीतरी बोलण्याची गरज नाहीये. आपण या खुणांमधून बोध घेऊ शकतो. आपण जेवढे ऐकता आहात त्यांच्यापैकी यावर काहीतरी सुचून हे कसं आपण चित्र बदलावं याची काहीतरी एक योजना किंवा त्याबद्दलचं मंथन असं करू शकतो. आभार. झालं, माझं झालं. लोकेश शेवडे यांचं विवेचन आपण आता ऐकलं. बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटत असतं की फॅसिझम यायचा आहे आणि मग काही वेळेला अशी जाणीव व्हायला लागते, सुरुवात व्हायला लागते की अरे आजूबाजूला जे घडतंय तोच फॅसिझम आहे का, आणि त्याची जाणीव जेव्हा व्हायला लागते मला वाटतं ते खूप भयावह असतं, खूप सुन्न करणारं असतं. आणि हे या विवेचनातनं मला जाणवलं. बऱ्याच जणांना प्रश्न विचारायचे असतील किंवा काही मुद्द्यांबद्दल स्पष्टता हवी असेल. आपण प्रश्न आधी घेऊ, कमेंट्स मला वाटतं नंतर घेऊ, आधी प्रश्न घेऊया. मगाशी एक हात रेज झाला होता, पण मी प्रश्न असतील तर तुम्ही प्लीज हात रेज करा, अनम्यूट करा, आपला माईक तेवढ्या वेळापुरता अनम्यूट करा आणि परत म्यूट करा. कोणाचा तरी प्रश्न आहे, थांबा. प्रश्न आहे की काय? चॅट काहीतरी. अरे अच्छा, इथे मला चॅट बघायला लागेल, थांबा. हा, अरे मधु त्याच्या मोबाईलवर आवाजच येत नव्हता आणि हे काय आशुतोष. अच्छा, हा, आलाय. आभार आहे सुजय. त्यांनी विचारलंय, इजिप्त आणि अरब देशातली हुकुमशाही ही फॅसिस्ट स्वरूपाची असते का? उत्तर देऊ का? येस. सुजय मला दिसत नाहीये, तुमचा कॅमेरा जर ऑन केला सुजय तर बरं होईल. बोलू? येस. सुजय, अरब देशामध्ये जी आहे ती मुख्यत्वे करून राजेशाही आहे. एक मिनिट लोकेश, एकच मिनिट. सुजय, मी तुला अनम्यूट केलेलं आहे सुजय. ठीक आहे, काय हरकत नाही. चालू दे अवकाश. हा, बोलू? हो, बोला. नाही, अरब देशांमध्ये जी आहे ती बहुतांश देशांमध्ये राजेशाही आहे. तर राजेशाही हा वेगळा भाग आहे. राजेशाहीचा म्हणजे ते तुम्ही त्याच्यामध्ये साधर्म्य आहे असं म्हणू शकता. हुकुमशाही हे कसं आहे, छटा आहेत.
क्रोम येलो असतो, नाही तर रंगवाले जे असतील लेमन येलो असतो आणि डार्क येलो असतो, ब्राउनिश येलो असतो, असे वेगवेगळे जसे रंगाचे प्रकार असतात छटा, तशा या म्हणजे राजेशाही ही वर्षानुवर्ष होतीच. आणि इटलीला विशेषतः जे उदाहरण आपण जिथून म्हणजे पहिली फॅसिझम जिथे आला ती इटली होती. तर इटलीमध्ये आधी राजेशाहीच होती आणि फॅसिझमचा अंत हा राजांनीच केलेला. राजेशाही ही आज देखील इंग्लंडमध्ये आहे, स्वीडनमध्ये आहे. गोष्ट अशी आहे की राजेशाही मध्ये हे सगळं घडू शकतं, नाही असं नाहीये. फॅसिझम कशाला म्हणायचा, तर ज्याच्यामध्ये राष्ट्रवाद किंवा सांस्कृतिक उच्चपणा, आम्ही श्रेष्ठत्व आणि त्यासाठी काही कनिष्ठ म्हणजे उदाहरणार्थ ज्यूज किंवा इटली मधले म्हणजे जर्मनीनं ज्यूज घेतले, इटलीमध्ये ज्यूजही घेतले होते, पण त्याबरोबर अन्य परप्रांतीयही घेतलेले होते की जे नालायक आहेत, जे देशद्रोही आहेत, ते हीन प्रतीचे आहेत. हा असं करून लोकांना धर्म, परंपरा, राष्ट्रवाद यांनी प्रेरित करणं आणि मग त्याचा वापर करून हुकुमशाही करणं. थोडक्यात 37-38% लोक आपल्या बाजूनं वळवणं आणि त्यांच्या मी जे सांगायचा म्हणूनच मी मुद्दाम ते विवेचन असं करत होतो की तो नेता तसं का करू शकला, कारण हे 37-38% होते आणि यांना त्याच्यात अत्यंत आनंद मिळत होता. जूनची कोंडी करून त्यांना सरकारी पदांवरनं हटवून त्यांना ते एका ज्यूज ऑन राईट असं करणं, याचा लोक आनंद लुटत होते. ही जी माणसं आहेत या लोकांमध्ये अधिकाधिक राष्ट्रवादाने छाती फुलेल असं तयार करून त्यांचा वापर करून देशात हुकुमशाही, त्यातलं एक वाक्य जे फॅसिझमच्या व्याख्येत आहे ते असं आहे की डिक्टेटोरी बाय अल्ट्रा नॅशनलिझम कॅरेक्टराइज्ड बाय डिक्टेटोरियल पॉवर, फोर्सिबल सपरेशन of opposition and strong regimentation of society. राजेशाही मग लष्करशाही पण आहे ना, मग आपण म्हणजे हुकुमशाहीचे वेगवेगळे प्रकार आहे, पण फॅसिझम हा त्यातला कारण हा निवडणुकीतल्या मार्गाने आलेला आहे. याच्यामध्ये 30-35-40% लोक त्यांच्या बाजूनी आहे. लष्कर जेव्हा ताब्यात घेतं तेव्हा लोक काही त्यांच्या बाजूनी नसतात, राजाच्या बाजूनी सगळेजण असतील असं नाहीये. तर हा फरक आहे त्याच्यामध्ये. हा ओके, पुढचा प्रश्न येतोय. विद्यानंद मानकर आहेत, त्यांना एक प्रश्न आहे. त्याच्या आधी मला एक उल्लेख करावासा वाटतो की लोकेश, तुम्ही कुरुंदकरांचं नाव खूप वेळा घेतलं आणि कोटही केलं. विश्वास कुरुंदकर आपल्या बरोबर आज या ठिकाणी आहेत सेशन मध्ये. आहे का? अरे वा, कुठे? त्यांचा कॅमेरा नाहीये विश्वास, त्यांचा व्हिज्युअल ऑन नाहीये. हा, म्हणूनच फारच छान. हा, आणि सुजय शास्त्री, थँक्यू सो मच फॉर युअर क्वेश्चन. नाही कोणीतरी विश्वास उपजी आहे, त्यांना बोलायचंय. हा, एक मिनिट, आधी मानकरांचा प्रश्न आलाय. ओके सर, घेऊ का त्यांचा मी आधी? हा, एक मिनिट दिसतोय का बघतो. एक मिनिट, मी अनम्यूट करतो. नाही, मला वाचता येत नाही, म्हणजे त्यांचा प्रश्न दिसत नाही मला. सुयोग नाही, मी त्यांना अनम्यूट करतो आणि एक मिनिट लोकेट करू दे त्यांचा व्हिडिओ. मानकर, तुमचा व्हिडिओ दिसत नाहीये. त्यांना प्रश्न विचारू दे ना, किंवा ते करतील तोपर्यंत हे विश्वास उपजी आहेत, त्यांच्याशी बोलू. हा, येस मला मिळाला. मी सर नमस्कार. नमस्कार.
खूप छान विवेचन केलं. आमच्या निदान जे आभार. युवा वर्ग आहे त्यांना हा. एक नेमकं प्रबोधन केले तुम्ही फॅसिस्ट बाबत. अगदी स्पष्ट आणि सुंदर एक स्वच्छ प्रश्न मला एक विचारायचा आहे, अगदी हा. प्रामाणिक उत्तर मिळावं अशी माझी अपेक्षा आहे. की आपण इतर देशांचं जे फॅसिस्ट हुकुमशाही वगैरे वगैरे जे काही ऐकलं आता खूप छान वाटलं, वेगळं वाटलं. वेगळं ह्या कोविडच्या वातावरणामध्ये एक छानसं काहीतरी ऐकायला मिळालं. तर भारताची वाटचाल, भारत देशाची वाटचाल हा. नेमकी कोणत्या दिशेला आहे सर? आता तुम्ही जे मी विवेचन केलं Yes. हे गेल्या अनेक वर्षांचं आहे. हे बघून तुम्हाला काय वाटतंय? एक्झॅक्टली. मी उलट असं शेवट करताना म्हणालो, माझं मत मी काही सांगत नाहीये, हे निरीक्षण मी खाणाखुणा सांगतोय. त्या तुम्हाला बघितल्यासारखं वाटतायत का? हा, आता तुम्हाला असं वाटतंय का की अरे असं घडतंय, एका विशिष्ट त्याच्यामध्ये- समूहाला हो सर, बदनाम करून त्याच्या विरोधात जहर पसरवून बाकीच्या बहुसंख्याक लोकांना एकत्र केलं जात आहे? माझा तोच प्रश्न आहे सर, तोच माझा प्रश्न आहे की आपण बऱ्यापैकी भारत देश हा जगामध्ये एक विविधतेने, संस्कृतीने म्हणा, भौगोलिक परिस्थिती म्हणा, वातावरण म्हणा, शैक्षणिक सुविधा म्हणा, आरोग्य सुविधा म्हणा, किंवा आणखी कोणती व्यापाराची सुविधा, एक प्रोफेशनल लाईफ हे भिन्न भिन्न आहे पूर्ण भारतामध्ये. आणि जे बाहेरच्या जगामध्ये एक युनिक सिस्टम प्रत्येक ठिकाणी आपल्याला राबवलेली दिसते, तसं भारतामध्ये नाहीये. तर माझ्या मते जरी आता जे काही थोडं फार प्रमाणात जे आपल्याला दिसतंय, त्याचं कारणही मला म्हणायचंय, मी छोटा आहे तुमच्यापेक्षा वयाने, पण एक प्रयत्न करतोय तुमच्याशी बोलायचा, की त्याचं कारणही असं दिसतंय की आपण 60-70 वर्ष एका ठराविक साच्यामध्ये जीवन जगल्यामुळे हा आपण विचार करायला लागलोय का आता? काय मला मधला एक शब्द गेला. आपण 60-70 वर्ष एका साच्यात जगल्यामुळे आपल्याला हा विचार करायची वेळ आली असं वाटतंय का? का आत्ताचा इलेक्ट्रॉनिक 60-70 वर्षांमुळे? एक मिनिट सर, 60-70 वर्षामध्ये जी काही पद्धत आपण भारतीयांनी जगायची अवलंबलेली होती, त्याच्यामध्ये एक आमूलाग्र बदल होत चाललाय. त्याचं एक कारण म्हणजे आपल्याकडचा सोशल मीडिया, आपल्याकडचा इलेक्ट्रॉनिक मीडिया हा पूर्वीपेक्षा आता जास्त प्रबळ झाल्यामुळे आपण ह्या अनुमानापर्यंत पोहोचतोय का, असं काही वाटतंय का? अच्छा, इथे मी एक काम करतो, विद्यानंद मानकर. मी आता म्हणजे तुम्ही प्रश्न तुमचा संपवलाय, त्या अनुषंगाने सुयोग झुटे पण प्रश्न विचारतायत आणि तो लिखित आहे लोकेश. फॅसिझम बद्दल दुसरा एक मतप्रवाह आहे, हा जवळचा प्रश्न आहे त्याच्यात. तर तो प्रश्न तुला दिसतोय का लोकेश? फॅसिझम बद्दल दुसरा एक मतप्रवाह असा आहे की भारत खूप विविधता असणारा देश आहे, ज्यामुळे जर्मन किंवा तर हे दोन्ही एकत्रच उत्तर देतो मग. त्यातलं हे विद्याधर मानकर आणि सुयोग दोघांसाठी, त्यातला पहिला भाग हा मानकरांसाठी आहे. मानकर जे म्हणतायत त्याच्यामध्ये गेल्या 60-70 वर्षात आपण असे नाही आहोत. हा जो भाग आहे हा देश कधीच एक नव्हता, पण हा जो साऊथ एशिया असा प्रचंड मोठा भाग आहे, या भागातले लोक हे साधारण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या चाली रीती, भाषा आणि अशा तऱ्हेने वागत आलेले आहेत. आपण एकच भाषा सर्वत्र बोलतोय, एकच चालरीत सर्वत्र करतोय असं कधीच नव्हतं आणि हे हजारो वर्षांचं आहे. याचा अर्थ आपण अतिशय चांगले होतो असं माझं म्हणणं नाही, अजिबातच म्हणणं नाही. किंबहुना आपण बऱ्यापैकी मागास होतो, परंतु आपण कसेही का असेना पण आपण एकत्र जगत होतो. त्या कोणीतरी आपल्या इकडचा गोडसे भटजी हा पनवेलवरनं जाऊन झाशीला का गेला, तर झाशीला तिथे कोणीतरी मराठी राज्य होतं. ओके, असे जसे प्रसंग आहेत ना, तसे
कोणीतरी परकीय माणूस इराणचा येऊन इथे आदिलशाह झाला. त्याच्या तो युसुफ आदिलशाह हा इराणवरनं आलेला आहे. तो इथे आला आणि त्याची सगळ्यात मोठी एक बाब म्हणजे त्याच्या मुलानं, म्हणजे इब्राहिमचा इस्माईल बहुतेक, म्हणजे त्यांनी त्याच्या राज्यकारभाराची भाषा मराठी केली आणि त्याच्या प्रशासनामध्ये 70% आसपास मराठी आणि हिंदू लोक होते. हा, हे मी का सांगतोय तर हे आज घडतंय किंवा असं नाहीये. हे इकडचा माणूस तिकडे जाणं, तिकडचा माणूस इकडे येणं, आपण सगळीकडे जाणं, इकडच्या चालीरीती वेगळ्या, तिकडच्या चालीरीती वेगळ्या, हे अशाच विविधतेनं वर्षानुवर्ष, हजारो वर्ष आपण जगतो आहोत. आपल्याला आसाम मधल्या अनेक चालीरीती माहीतच नाहीये. तिथे काय खातात हे आपण कदाचित ऐकून आपल्याला त्रास होईल, तिथल्या काही जमाती. पण त्यांना आपण काहीतरी ते दुष्ट आहेत, ते नालायक आहेत असं कधीही म्हणत नाही. लक्षात आलं का? ते त्यांच्या बरोबर जुळवून घेणं, अशा तऱ्हेने आपण वर्षानुवर्ष जगतो आहोत. हे 60-70 वर्ष नाही, 60-70 वर्षात फक्त एकच बदल झाला. त्यातला काही भाग हा भारत हा एक देश म्हणून पुढे आला. त्यातला बाकीचा जो भाग आहे तिथेही तसंच होतं की कुठपर्यंत लोक जे काय एकमेकांच्यात वागतात हे. आणि आता सगळीकडलेच लोक एकमेकांची अणुकुचीदार, वंशश्रेष्ठत्व, ते काही इकडेच आहे असं नाहीये, तिथे बलुचिस्तानात आहे, आणखी अन्य ठिकाणी पण असेल, आपल्याला त्यांच्याशी घेणं देणं नाहीये. पण आपण अनेक वर्ष असेच जगतो आहोत. ती 60-70 वर्षाची गोष्ट नाही. हा मूळ मुद्दा. ओके, आणखी बोलायचंय का? मला दुसरं सुयोग झुटेंचा पुढचा प्रश्न घेऊया आपण. नाही, पुढचा प्रश्न घेऊया. सुयोग झुटेंचा. सुयोग झुटेंचा हाच प्रश्न मला वाटतं लोकेश तुम्ही उत्तर दिलं आता. ओके, ठीक आहे. हा, मी सुनील गजाकोश आपले वक्ते पण आहेत ते 2 दिवसांनी, तर त्यांना एक प्रश्न आहे, मी त्यांना अनम्यूट करतो. सुनील प्लीज. हॅलो लोकेश सर, खूप छान. अरे मला एकच प्रश्न आहे की म्हणजे युval नोआ हरारीने सांगितलं की रेडिओचा वापर करून तंत्रज्ञान, हिटलरने आपली जी काही वैचारिक नरेटिव्ह आहे त्याचं फॅसिझमचं गल्लोगल्ली पोहोचवलं. ओके. आणि त्यामुळे त्यावेळेला ते एक नवीन माध्यम होतं आणि ते खूप मोठं, त्यामुळे लोकांचा खूप सहभाग झाला. तर जसं आता चालू आहे 30 ते 40% लोक फॅसिझमला सपोर्ट करतात, त्यावेळेला पण तसं होतं. तर माध्यमांचा काय रोल होता एक त्यावेळेचा? सगळे कारण की आकाशवाणी सरकारी माध्यम होतं त्यावेळेला, इंडिपेंडेंट माध्यमांनाही होता. म्हणजे आपण जसं लोकशाहीचा स्तंभ बोलतो माध्यमांना, तर त्यावेळची परिस्थिती आणि यावेळीच्या आत्ताच्या परिस्थितीत साम्य काय आहे? आणि माध्यम आता म्हणजे डिजिटल मीडिया असल्यामुळे आपण सगळे स्वतःचं अल्टरनेटिव्ह माध्यम चालवतोय. हे सेशन सुद्धा एक काइंड ऑफ अल्टरनेटिव्ह माध्यम आहे. असे काही त्यावेळेचे स्ट्रेसेस आहेत का की ज्या लोकांनी गुपचूप उठाव केलाय, त्याच्या विरुद्ध कंटिन्युअसली बोललेलं आहे आणि ते सतत त्या ह्याच्यात गेलेले नाहीयेत, पण त्याची नोंद नाहीये? हो, ती हे बघा, मी ज्या तिथल्या नोंदी बघितल्या, आपल्याकडे जो इतिहास उपलब्ध आहे तिथला त्या काळातला, त्याच्यामध्ये कुठेही अशा नोंदी नाही की हिटलरच्या विरुद्ध सामान्यांनी उठाव केला असं हे नाहीये. उठाव एकदा हिमलरनी केला आणि हिमलरला लगेच त्याच्यावर बडतर्फही केलं, पण किंवा त्याच्या एका सैन्याधिकाऱ्यांनीही केला. पण हे सगळं हुकुमशाही विरुद्ध नव्हतं. हे सगळं त्यांना ते दडपणं, ते युद्ध, त्याचे खर्च आणि तिथे जाणं, या सगळ्या बाबतीत वेगळे प्रश्न निर्माण झाले, म्हणून हिटलरला विरोध झाला. सामान्य माणूस हा हिटलरच्या विरुद्ध किंवा मुसोलिनीच्या विरुद्ध उतरला असं झालेलं नाही. आणि मी जे तिथे वाचले म्हणजे दाखाऊ मध्ये,
तर आता त्याच्यामध्ये हिटलरच्या बाजूची पत्र सगळी होती वर्तमानपत्रांमध्ये, हा, जी छापून आली, आणि ती 4-4 पानं आहेत. म्हणजे नुसतं जनमनाचा कानोसा म्हणून जर आपण बघितलं ते, तर 4-4 पानं लोकांची पत्र आहेत, आणि ते सगळे शिव्या कोणाला घालतायत? सोशल डेमोक्रॅट्सला घालतातच आहेत सतत. म्हणजे सोशल डेमोक्रॅट्स हा तेव्हाच त्याच्या हिटलरच्या आधीची ती पार्टी सोशल डेमोक्रॅट जी सत्तेत होती, पण ती म्हणजे काय त्याला म्हणतात, असं आघाडी बनवून अशी ती ते सरकार स्थापन झालेलं होतं 3-4 पक्षांचं. मुद्दा असा येतो की त्याच्यामध्ये, त्या वर्तमानपत्रांमध्ये, त्या दैनिकांमध्ये आणि नियतकालिकांमध्ये विचारवंतांची पत्र आणि ती याला विरोध करणारी पत्र अशी म्हणजे मला तरी दिसली नाही. मी आणखी शोध घेतला असता तर काय होईल मला माहित नाही, पण माझ्या मते ती उपलब्ध नव्हती. याचा अर्थ तेव्हाच जे माध्यम आहे, वर्तमानपत्र हे त्यावेळचं प्रस्थापित माध्यम होतं आणि रेडिओ हे नवीन आलेलं होतं, ज्याचा सर्वाधिक वापर मुसोलिनी आणि मुसोलिनीपेक्षा सुद्धा अधिक हा हिटलरनी केलाय. सगळ्या लोकांना ज्यूंच्या विरुद्ध जे पेटवणं आहे ना, त्या बातम्याच अशा दिल्या जायच्या. उदाहरणार्थ अनेक यांनी शत्रूला मदत केली किंवा आपली फितुरी केली किंवा देशाची गुपित ही केली, कुंटणखान्यांवर धाडी टाकल्या, त्याचा मालक मुद्दाम ज्यूचं नाव द्यायचं. ते नंतर खरं असेल खोटं असेल हे अगदी कोणी तपासायला सुद्धा जाऊ शकायचं नाही. पण बातम्या अशाच होत्या. याचा अर्थ जो मला लागतो तो तपासला पाहिजे, पण मला जो अर्थ लागतो तो असा लागतो की त्यावेळची वर्तमानपत्र जर्मनीमधली ही विकली गेलेली होती. उटगींना काहीतरी विचारायचं होतं. आता मी उदगी सरांकडे येतो. आपण शेवटचा प्रश्न घेऊया. उदगी सर प्लीज, मी अनम्यूट करतो तुम्हाला. माझा मुद्दा एवढाच होता की हुकुमशाही कशी निर्माण होते हे तुम्ही चांगलं सांगितलं, आणि हुकुमशाह कसे वागतात आपल्या शत्रूंच्या संदर्भात हे तुम्ही सांगितलं. पण हे स्वयंभू होते का, हा पहिला मुद्दा. माझं असं मत आहे ते स्वयंभू नव्हते. तर त्यांच्या काळात सुद्धा त्यांना त्यांच्या व्यतिरिक्त विदेशातून पाठिंबा होता. आणि तुम्ही ज्या खाणाखुणा सांगितल्यात ते इथल्या खाणाखुणांमध्ये विदेशी हात तर दिसतोच आहे, त्यावेळच्या खाणाखुणांमध्ये विदेशी हात होता का हे मला जाणून घ्यायचं. विदेशी हात असू शकतो, पण तसं नेमकं दिसत नाही. कारण काय झालेलं आहे की ज्या लोकांना त्यांनी पुढे आणलं, म्हणजे असं आपण जर विदेशी, कारण आजच्या सारखी स्थिती तेव्हा नव्हती. त्यावेळचे जे म्हणजे हे जेव्हा पुढे आलं ना, मुख्य मुद्दा असा त्यांना ती त्यावेळी कुठलाही एक पक्ष हा राज्य करू न शकणं, आघाडी सरकार स्थापन होणं, त्याच्यामध्ये आघाडी म्हणजे 4-5 पक्षांना सांभाळायचं म्हटल्याबरोबर बऱ्यापैकी गोंधळाची स्थिती निर्माण होते. जो पक्ष सत्तेवर येतो त्याला अनेकांना सांभाळून घ्यायला लागतं. याच्यामध्ये भ्रष्टाचार होण्याची शक्यता असते, सांभाळून घेण्याकडे सगळा कल जाण्याची शक्यता असते. अशा तऱ्हेचा वातावरण तिथेही तयार झालं आणि जगभरात बाकी ठिकाणी सुद्धा जिथे झालंय तिथे, म्हणजे अगदी चँकई शेख सुद्धा जेव्हा आला ना तेव्हा असंच झालेलं आहे की आघाडी सरकार होती आणि मग ते काहीच करू शकत नाही. त्याच्यापेक्षा एक कोणीतरी पाहिजे आम्हाला, तो आमचा राष्ट्र पुढे नेईल, एक कोणीतरी खमक्या पाहिजे, अशा तऱ्हेची लोकांची भावना तयार होते. आणि तिथे फॅसिस्ट माणूस तो हुकुमशाह हा निर्माण होतो. त्याला बाहेरनं परकीय मदत मिळते की नाही,
माझ्या मताने ती नाही मिळाली ना तरी मुसोलिनी झाला असता, तो ती नसती. हिटलरला फारशी नसावी असा माझा अंदाज आहे. हिटलर तयार झाला तो आतल्याच लोकांनी, त्या 37% लोकांनी तयार केला हिटलर. लोकेश मला इकडे थोडस इंटरप्ट करायचं असं वाटतं, हा. कारण एक 2-3 प्रश्न आलेत. आपण हो. म्हणजे अर्थात तुम्हाला स्वातंत्र्य घ्यायचं की नाही. आनंद कुलकर्णी विचारतायत, वुड यू कॉल इंदिरा गांधी अ फॅसिस्ट लीडर? सद्दाम खान विचारतायत, फॅसिझम विरोधातली भारताची वाटचाल समाधानकारक आहे असं तुम्हाला वाटतंय का? आणि मंगेश नागले विचारतायत की मिडल क्लास 35% जो आहे त्यांनी का बरं फॅसिझमला सपोर्ट करावा? हा ते तर हे प्रश्न आता तुझ्या समोर आहेत. आपण हे प्रश्न घेऊन, कारण खूपच वेळ झालाय, 6:45 झालेत म्हणजे, आणि आपले सगळेजण, आपण जवळजवळ 57 पार्टिसिपेंट झाले होते आणि आता काही जणांनी मला मेसेज टाकून त्यांना जावं लागलंय. आता 46 जण आपल्या बरोबर आहेत. आणि फेसबुकवर किती आहेत मी थोड्या वेळात सांगतो, एकूण व्ह्यूज किती आहेत. पण मॅक्स महाराष्ट्र डायरेक्ट रिलीज करतंय. पण आपण हे 2-3 प्रश्न घेऊन आपण तिथेच समारोप करूया असं मला सुचवायचं. यातला वाटतंय कुरुंदकरांचा हा 1976-77 दरम्यान लिहिलेला आहे किंवा 78 मध्ये लिहिलेला असेल, एवढंच याचं मी उत्तर देतो. ओके, तर तुम्हाला कोण आनंद कुलकर्णी ना, त्यांना हे उत्तर आहे. दुसरं, सद्दाम खान विचारतायत, फॅसिझम विरोधातली भारताची वाटचाल समाधानकारक आहे असं तुम्हाला वाटतं का? नाही, अजिबातच नाही. म्हणजे भारतामध्ये मुळात कोणाला काही वाईट काही घडतंय असं वाटतच नाहीये. फॅसिझमचा जो सगळ्यात महत्वाचा भाग आहे, जो आपण जाणून घेत म्हणजे त्याच्याकडे लक्ष नाहीये. एक कुठल्या तरी, हे ज्यूज हे त्यावेळी 1.8% होते, 1.25% होते, आणि त्यांच्यामुळे जग नासायला निघालंय, त्यांच्यामुळे जर्मनी नासायला निघालंय, अशा तऱ्हेची भावना तयार करण्यात, ज्यूंचा द्वेष करण्यात, आणि ज्यूज हे नालायक असतात, हे देशद्रोही असतात, हे कधी सुधारणार नाहीत, किंबहुना ज्यूज सोडून जे स्लाव आहेत ते हीन प्रतीचे आहेत, ते सुद्धा, म्हणजे हे सगळे मिळून जी संख्या होती ती 7-8% वर नव्हती. या लोकांची कोंडी करून ते नीच आहेत आणि देशद्रोही आहेत असं जाहीर वेगवेगळ्या मार्गाने करून लोकांपर्यंत रुजवण्यात हिटलर यशस्वी झाला. असाच मुसोलिनी, अन्य प्रांतीय लोक हे नीच आहेत, देशद्रोही आहेत, ते सुद्धा असेच 5-7% होते. फॅसिझम येताना जसं मध्यम वर्ग उभा राहतो याच्या बाजूने फॅसिस्टांच्या, तसंच त्यांना कुठल्या तरी एका समाज वर्गावर राग असतो आणि त्याचा फायदा घेऊन तमाम समाजाला मध्ये सत्य असत्य, किंबहुना एक 90% असत्य आणि 10% सत्य, असं काहीतरी मिश्रण करून समाजापर्यंत विष पसरवण्यात फॅसिस्ट जो कोणी यशस्वी होतो त्याला फॅसिस्ट म्हणूया आपण. तसंच ते आहे. म्हणजे जसा तो निवडणुकीच्या मार्गाने येतो हे जितकं खरं आहे, मध्यम वर्गाचा पाठिंबा असतो हे जितकं खरं आहे, मध्यम वर्ग का पाठिंबा देतात याचं उत्तर असं आहे की मध्यम वर्ग त्याला पाठिंबा देतात कारण त्यांची ही धारणा असते की हा एवढा 4-5%, 7-8% किंवा काही देशांमध्ये कदाचित 11-12% हा वर्ग नीच आहे, हरामखोर आहे, देशद्रोही आहे, ही भावना असते. या द्वेषाने माणसं अशी पेटलेली असतात आणि ती त्या नेत्याच्या मागे उभी राहतात. फॅसिझमचा हा माझ्या मताने व्यवच्छेदक लक्षण आहे. कुठल्या तरी एका जमातीचा तीव्र द्वेष, आणि ते त्याच्यामध्ये सगळेच, मला म्हणजे उदाहरणार्थ मध्यम वर्ग ते पसरवण्यात, मी तिथे तुम्हाला त्या वर्तमानपत्रांमधली जी पानं तुम्हाला सांगितली, 4-4 पानं भरलेली होती, ते सगळेजण हेच तर म्हणत होते की ज्यूज इतके नालायक आहेत, असे आहेत, तसे आहेत, अमुक आहेत. ते म्हणजे त्यांना मनापासून पटलेलं होतं. आज जसं आपण आपल्याकडे एखाद्या विशिष्ट वर्गाच्या बाबतीत
सगळ्या लोकांना विचारलं तर ते विष तितकंच जर पसरलेलं असेल तर आपण ती खूण लक्षात घ्यावी असं माझं म्हणणं आहे. आणखी कोण? सद्दाम? नाही, आणखी एक आपण इकडे लोकेश आपल्याला थांबावं लागेल. ओके. अनेकांनी कमेंट्स केलेले आहेत आणि त्या कमेंट्स मध्ये आपले ब्रॉडकास्ट पार्टनर किंवा डिजिटल पार्टनर जे मॅक्स महाराष्ट्र आहेत त्यांना पण थँक्स म्हटलेलं आहे. मी त्यांनाही आपल्या सगळ्यांच्या वतीने थँक्स करतो. त्यामुळे या 50-55 लोकांच्या पलीकडे आपण पोहोचू शकतोय. आपल्याला थोड्या वेळाने कळेल की किती व्ह्यूज लाईव्हला या ठिकाणी मिळाले. आपण अनेकांनी शेअर केलं, जवळजवळ 60-70 ठिकाणी हे शेअर झालेलं आहे, विच इज रिअली गुड म्हणजे टू बिगिन विथ. आणि लोकेशनी अतिशय सुंदर मांडणी केली, अनेकांनी त्याच्यावर रिॲक्शन्स दिलेल्याच आहेत. सो फर्स्ट ऑफ ऑल लोकेश खूप खूप धन्यवाद. सर्वांचे आता आभार. असं आपल्याला म्हणता येणार नाही की बिझी शेड्यूल मधनं वेळ काढून, पण आपण लॉकडाऊन असला तरी आपण सगळे व्यस्त आहोत. सगळेच जण आपण लिहित आहात, चिंतन करता आहात आणि वेगवेगळ्या कामांमध्ये वेगळे आहात, पण तरी सुद्धा आपण सगळे हा 5 ते 6चा वेळ रोज काढूया. पुढचे जे आपले वक्ते आहेत उद्याचे, मिलिंद मुरुगकर या ठिकाणी आहेत आणि हाय. अं, मिलिंद, मिलिंदचा फोटो फक्त दिसतोय, त्यामुळे इमेज आणि नाही, आहे ना, तो आहे लाईव्ह. येस 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 लाईव्ह. त्याला अनम्यूट कर ना, त्याला एकदा. येस नाही ठीक आहे ना, अनम्यूट करायची काही गरज नाही ना. मिलिंद, उद्या हो तुम्ही बोलणार आहात हो आणि तुमचा विषय आहे की कोविड-19 आणि समरसतेचे गारुड. हो. सो ह्याच्यावरती तुम्ही मांडणी करणार आहात आणि त्याच्यानंतरचे पुढचे वक्ते पण काही आपल्या बरोबर सुनील गजाकोश आहेत. ते टेक्नॉलॉजीमध्ये काय फरक पडणार आहे जगामध्ये ह्या पॅन्डेमिक नंतर, याबद्दल ते बोलणार आहेत. असे अनेक वक्ते आज म्हणजे ह्या सगळ्या 12 दिवसांमध्ये आपल्या बरोबर असणार आहेत. सो थँक्यू एव्हरीबडी. इतका छान रिस्पॉन्स मिळाला. उद्याही याच वेळेला 5 वाजता आपण सगळे हजर राहूया. फ्रेंड्स ऑफ डेमोक्रेसीचे सगळे माझे कलिग्स, ज्याच्यामध्ये लोकेश आणि मिलिंद सगळेच जण आहेत, सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. उद्गी सर, थँक्यू सो मच. ते पण पुढच्या आठवड्यातले एक वक्ते आहेत. सो थँक्यू सो मच. ओके. आपण ही मीटिंग या ठिकाणी लाईव्ह आपण मी संपवतोय. असाच सपोर्ट आपण सर्वांनी द्यावा आणि जर इंटरेस्टेड लोक असतील तर त्यांना नक्की आपण याबद्दल कळवा आणि आमच्याकडनं त्यांना लिंक पाठवली जाईल. चलो बाय. येस. नाही, मी मीटिंग संपवतो. हा, मीटिंग बंद कर. सगळ्यांनी एक्झिट व्हायला हरकत नाही. करू का? तुम्ही एक्झिट व्हा, मी हे बंद करतो.